नमस्कार दोस्तों, आज मी बोलणार आहे सिव्हिल मॅन्युअल आणि क्रिमिनल मॅन्युअल. The reason for choosing this topic is that many of the advocates, especially new entrant, they are not aware about the manuals. आपल्याला असं वाटतं की हे सिव्हिल कोर्ट आहे. मी जिल्हा न्यायालय आणि सबऑर्डिनेट कोर्ट्स जे आहेत, डिस्ट्रिक्ट ज्युडिशरीच्या बाबतीत कार्यप्रणाली काय आहे, तिथली प्रशासनिक यंत्रणा कशी, या सर्व बाबीचे उत्तर आपल्याला कुठे मिळत असेल तर त्याला म्हणतात सिव्हिल मॅन्युअल. मित्रांनो, मॅन्युअलचा आणि वकिलांचा सरळ संबंध येत नसल्यामुळे आपण फक्त सबस्टॅन्टिव्ह लॉज, प्रोसिजरल लॉज म्हणजे ॲक्ट्स आहेत, कोड आहेत ते बघत असतो, पण हे मॅन्युअलचा संबंध येत नसतो. कारण मला सुद्धा सुरुवातीचे 2-3 वर्ष प्रॅक्टिसचे कधी मॅन्युअल उघडून बघण्याचा प्रसंग आलेला नव्हता. जेव्हा मी जज झालो तेव्हाच मला सिव्हिल मॅन्युअल काय आहे, तिथल्या प्रोव्हिजन काय आहे, क्रिमिनल मॅन्युअल काय आहे ते बघायला मिळालं, कारण ते जरुरी होतं टू रन द ॲडमिनिस्ट्रेशन. मित्रांनो, आपल्याकडे 2 प्रकारचे मॅन्युअल आहेत. नंबर 1 सिव्हिल मॅन्युअल आणि दुसरा आहे क्रिमिनल मॅन्युअल. याचे दोन्ही बुक्स अवेलेबल असतात, मार्केटमध्ये आहे. हे काय आहेत मग? दीज आर दी डायरेक्शन्स इश्यूड बाय द ऑनरेबल हायकोर्ट by exercising the powers conferred by the Constitution of India. मग हे जे सिव्हिल प्रोसिडिंगसाठी सिव्हिल मॅन्युअल, क्रिमिनल प्रोसिडिंगसाठी क्रिमिनल मॅन्युअल, म्हणजे यामध्ये काय असतात मित्रांनो, मी ढोबळमानाने आपल्याला इंट्रोडक्शन देतो. सिव्हिल मॅन्युअलमध्ये संपूर्ण कार्यभार न्यायालयाचा कसा चालेल याची तरतूद दिलेली आहे. म्हणजे कोर्टाच्या वेळा काय असणार, त्या जजेसचा युनिफॉर्म काय असणार, ते किती वाजता बसतील, दुपारचे लंच टाईम किती असणार, ह्या सर्व तरतुदी त्या सिव्हिल मॅन्युअलमध्ये मिळतील. सर्टिफाईड कॉपीचा अप्लिकेशन कसा द्यायचा, कुठल्या पद्धतीने द्यायचा याची तरतूदसुद्धा आपल्याला तिथे मिळेल. सर्टिफाईड कॉपीचे चार्जेस काय ते सगळे त्या मॅन्युअलमध्ये मिळेल. म्हणजे मॅन्युअल याला आम्ही म्हणतो जंत्री. समजा सिव्हिल कोर्टाची दिवाणी न्यायालयाचे कामकाज कसे चालेल याची संपूर्ण प्रक्रिया त्या सिव्हिल मॅन्युअलमध्ये दिलेली आहे. अकाउंट्स कसे राहतील न्यायालयाचे, कोणत्या अकाउंटमध्ये पैसे भरण्यात येतात, जे आपण स्टॅम्प लावत असतो त्याचा हिशोब कसा चालेल, इन्स्पेक्शन कसं होणार कोर्टात, ह्या सर्व तरतुदी तिथे आहेत. त्याच प्रकारे क्रिमिनल मॅन्युअल आहे मित्रांनो. क्रिमिनल मॅन्युअलमध्ये मॅजिस्ट्रेट while exercising the power under the code of criminal procedure, what will be the consideration while granting the PCR देताना काय बघायला पाहिजेत, PCR दिल्याची नंतरची काय प्रोसिजर असते, MCR झाला, मग जेल वॉरंट आहे, ह्या सर्व तरतुदी त्या मॅन्युअलमध्ये मिळेल. एखाद्याचं कन्फेशनल स्टेटमेंट कसं रेकॉर्ड करायचं त्याची तरतूद CRPC मध्ये नाही, त्या मॅन्युअलमध्ये आहे. 164चं स्टेटमेंट घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे, हे सर्व तरतुदी आपल्याला त्या मॅन्युअलमध्ये मिळेल. आयडेंटिफिकेशन परेड आहे, याची तरतूद सुद्धा तिथे आपल्याला मिळेल. म्हणजे व्हाईल एक्झरसायझिंग द पॉवर अंडर द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, ज्या गोष्टी क्रिमिनल प्रोसिजरमध्ये दिलेल्या नाहीत त्या गोष्टी त्या क्रिमिनल मॅन्युअलमध्ये माननीय उच्च न्यायालयाने डायरेक्टिव्ह स्वरूपात दिलेल्या आहेत. त्याला म्हणतात क्रिमिनल मॅन्युअल आणि सिव्हिल मॅन्युअल. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला असा प्रसंग येतो की ही तरतूद कुठे असायला पाहिजेत प्रक्रियेची, ते आपल्याला मिळेल सिव्हिल मॅन्युअलमध्ये सिव्हिल संदर्भात आणि क्रिमिनल मॅन्युअलमध्ये क्रिमिनलच्या प्रक्रियेसंदर्भात. तर मित्रांनो, आय वुड रिक्वेस्ट यू टू गो थ्रू द प्रोव्हिजन्स ऑफ द सिव्हिल मॅन्युअल ॲज वेल ॲज द क्रिमिनल मॅन्युअल. ते बल्की आहेत, कारण डायरेक्टिव्ज आहे, संपूर्ण प्रशासन चालवायचं आहे, तर या प्रत्येक बाबीवर उत्तर आपल्याला त्या मॅन्युअलमध्ये मिळतात. आणि म्हणून हे बुक आपल्याकडे असणे आवश्यक आहे वाचण्यासाठी. कारण आपल्याला कधी पण प्रशासनिक बाबतीत आपल्याला याला त्याला विचारून आपण सर्व प्रक्रिया करत असतो, परंतु रिटर्नमध्ये जर बघायचं असल्यास आपल्याला ते मॅन्युअल बघणे जरुरी आहे. Therefore, I thought it proper to make you aware about this
civil manual and criminal manual, which is why I have chosen this topic for discussion today. Thank you, my friend, for watching my video, and continuously to watch my videos. Please subscribe my channel if you have not subscribed earlier, and share the video if you think it is useful for new coming or upcoming lawyers. Thank you. Jai Hind.